नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे। मी या वृत्ताचा व्हिडिओ आज तिसऱ्यांदा बनवत आहे। वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील राजवली गावातला हा विषय आहे। मी वसई विरार शहर महानगरपालिकेला या ठिकाणी कामगार मयत झाला तर त्याबाबत 14 जानेवारीला उपोषण करण असा इशारा दिला होता की आपण या ठिकाणी अपघात झाला आहे, या इमारतीला स्थगिती आणावी, या ठिकाणचे बांधकाम थांबवावे आणि पोलिसांना आपण पत्र द्यावे की या ठिकाणचा तपास करावा। परंतु यामध्ये काही तथ्य नाही झाले, काही परिणाम नाही झाला। 23 जानेवारी रोजी महानगरपालिका आणि प्रत रवाना पालघर जिल्हाधिकारी आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयांना पत्र दिले आणि एकूणच सर्वच यंत्रणेला टपाल दिले की मी 26 जानेवारी उपोषणाला बसत आहे आणि या मयत व्यक्तीला न्याय द्यावा, त्याला 25 लाख रुपये मदत द्यावी आणि ज्या इमारतीवर हा अपघात झाला, जिथून बेजबाबदारपणामुळे एका मजुराचा मृत्यू झाला 5व्या मजल्यावरून पडून, त्याला न्याय देण्याची आपण या ठिकाणी तपास यंत्रणा लावावी। परंतु असं काही झालं नाही, तर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मी त्या ठिकाणी पत्रात मागणी केली। तर पत्र गेल्यानंतर कलेक्टर कडून एसपींना पत्र गेल्यानंतर एसपींना स्थानिक पोलीस प्रशासनाला पत्र पाठवली की होता होईल तेवढं उपोषण कर्त्याला परावृत्त करावे, त्यांच्याशी बातचीत करावी आणि उपोषण थांबवावे। तर बोळींज पोलीस ठाण्याअंतर्गत महानगरपालिका येथे ते बोळींच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माझ्याशी चर्चा केली की आपण सहकार्य करा। वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी देखील दिलीप घुगे यांनी मला विनंती केली की आपण, त्यांनी भरपूरच विनंती केली कारण त्यांचा तपास होता, त्यांची दिरंगाई झाली, त्यांनी त्यांच्या कामावर संशय आहे असं मी पत्रात म्हटलं होतं। आणि तपासी अधिकारी मोरे म्हणून जे आहेत यांनी तर बराच काही उडवाउडीची उत्तरं दिली। तर या प्रकरणामध्ये अद्यापही पोलीस सहकार्य करत नाही किंवा यामध्ये तपास करत नाही आणि माझ्याकडून 25 जानेवारीला मला विनंती करून लिहून घेतले की मी तयारी दाखवली की बाबा प्रशासनाला मदत करते, तपास करायला तयार आहे आणि गुन्हाही दाखल तयार करायला आहे, तर काही अडचण नाही। मग त्यांनी मला जबाब लिहून घेतला आणि त्या जबाब मी तुम्हाला हा दाखवत आहे, तो व्हिडिओ मध्ये पण बघत आहात की आपण सहकार्य करा, तपास केला जाईल आणि मयत व्यक्तीला मदत केली जाईल। त्यानंतर पुन्हा विचारणा केली तर काही याच्यावर तपास नाही। तर माझा प्रशासनाला प्रश्न आहे की मी फक्त तुर्तास स्थगित करत आहे असं पत्र पोलीस ठाण्याला दिलं, परंतु जर तपास नाही झाला तर मी त्याच दिवशी कलेक्टर ऑफिस पासून तर पोलीस आयुक्तालयापर्यंत मेलद्वारे, त्यांनी मला मेल केला, मी त्यांना मेल केला, त्यामध्ये मी म्हटलं आहे जर तपास योग्य झाला नाही, मयत व्यक्तीला जर मदत नाही झाली आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर सीबीआय चा तपासासाठी मी मंत्रालयाच्या समोर किंवा अन्य योग्य जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्या ठिकाणी पुढील उपोषण केले जाईल। कारण अद्यापही या तपासाचा कोणी गंभीर घेत नाही, कारण एक व्यक्ती मयत झालेला आहे, कामगार आहे, त्यामुळे याला कोणी एवढं गंभीर घेत नाही। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सर्वांना समान न्याय दिलेला आहे। एका निर्जीव झाडाला जर कोणी तोडलं, ज्याला वृक्ष बोलू शकत नाही, त्याला जर तोडलं तर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल होतो। अशा निर्जीव झाडाला न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर ह्या आत्ताच्या प्रशासनाला भेदभाव कसा दिसतो, जसा सैफ अली खानच्या घरामध्ये 2 वाजता मध्यरात्री चाकू हल्ला झाला आणि मुंबई पोलीस जागे झाले, मग पथक अनेक निर्माण केले वगैरे, तर तिथे जर यंत्रणा एवढी कामाला लागली आणि मीडियामध्ये अद्यापही चालू आहे, बातम्या येतात सर्व एकदम, म्हणजे सैफ अली खान सोडून उरतच नाही। आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाबाबत जसा महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या ठिकाणी धनंजय मुंडे जे विद्यमान मंत्री आहे अशा मंत्र्याची, म्हणजे त्यांचा राजीनामा घेण्यासाठी जो एवढा मोठा सरा गोंधळ चालू आहे, तिथे त्या एका व्यक्तीची हत्या झाली आहे, साहजिक आहे।
त्याच्या परिवारातला माणूस गेला, अमानुषपणे मारहाण झाली. मग हा जो बांधकाम धारक आहे हा काही वेगळा आहे का? कायद्याच्या चौकटीतून पोलीस याला वाचवतात की काय? 5व्या मजल्यावरून एक कामगार रोजी रोटीसाठी आलेला, त्याला पूर्ण गुरफडून बंद करून काही कोणाची वाच्यता नाही. त्याचं पोस्टमॉर्टम जसं पाहिजे तशा पद्धतीने केला आणि त्याच्या नातेवाईक कोणतरी बोलवले आणि त्याची दफनक्रिया करून टाकली. तर या प्रकरणामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टची सीबीआयने चौकशी करावी. वालीव पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची तपासणी करावी. यांच्या कामाची तपासणी, काय तपास केला आणि एकूणच पोलीस आयुक्तालयाने देखील यावर किती गांभीर्याने घेतले याबाबत मी तपासाची मागणी करत आहे. तर प्रत्येक व्यक्ती मानवाला वेगळा न्याय आहे. कर्मचाऱ्याला वेगळा न्याय, रस्ते साफसफाई करणाऱ्याला वेगळा न्याय, झाडूवाल्याला वेगळा न्याय, पुढाऱ्याला वेगळा न्याय, अमक्याला वेगळा न्याय. सरपंच संतोष देशमुख यांची त्या पद्धतीने निर्घुण हत्या झाली. त्या ठिकाणी प्रशासन ज्या पद्धतीत जागरूक आहे, काही धडाधड आरोपी पकडले वगैरे, जवळपास घटना तशीच आहे. या व्यक्तीचा खूनच झालेला आहे. राजवली इमारतीवरून पडून दफन प्रकरण करण्याचा प्रकार म्हणजे हा खूनच आहे. तर या ठिकाणी पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल तपासावा आणि यामध्ये सीबीआयच काम करू शकते. कारण मागील 1 महिन्यापासून या 4 तारखेला 3 वाजता ही व्यक्ती मयत झाली, म्हणजे 1 महिना झाला. यामध्ये पण 26 जानेवारीला उपोषण करणारे पोलिसांना सहकार्य केलं. ठीक आहे, तुम्ही तपास करा, मी स्थगित करतो. पुन्हा उडवाउडवीचे उत्तर. तर या मयत व्यक्ती हा कुठला आहे, काय आहे, त्याचं माझं काही नातं नाही. इथे कुठली यंत्रणा तयार नाही. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेनंतर या इमारतीवरील सर्व जुने कर्मचारी इकडे तिकडे ट्रान्सफर केले. इमारतीला बांबू लावले, कपडा लावला आणि अतिशय काळजी घेतली जाते. आणि 50, 60, 70 लाख रुपयांना या बोगस इमारतीमध्ये रहिवाशांना मार्केटिंग करून घरं देण्याच्या विक्रीचं कांड चालू आहे. सुरक्षा स्थिती म्हणून बाजूला एक जी काही प्रोजेक्ट चालू आहे, त्यातून जो रस्ता येतोय तो रस्ता आम्ही मागवला असा हा बिल्डरचे मार्केटिंग करणारे तिथे बसणारे सांगतात. त्यामुळे सर्व प्रशासनाला विनंती आहे की या प्रकरणामध्ये जर दिरंगाई केली, दडपण्याचा प्रयत्न केला, मी मंत्रालयाच्या दरवाजात नाही तर पोलीस दालनाच्या समोर मीरा भाईंदरला आमरण उपोषण करेन, ही इशारा देतो, ही वॉर्निंग देतो. आणि दिनेश सा हा एक मयत झालेला कामगार नव्हे, हा कडिया कर्मचारी नव्हे, तर एका मानवासाठी आणि अखंड जे रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या न्यायासाठी मी हा लढा लढत आहे. रिटायर पोलिसाच्या घरात घबाड नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके नेते अजितदादा पवार साहेब, तुम्ही या ठिकाणी अतिशय जातीने लक्ष द्या. कारण मागच्या सरकार सारखे पोलीस प्रशासनाला वसुलीचे आदेश न देणारे हे सरकार आहे. त्यामुळे आपण सावधान. आज मात्र इतके, पण न्याय मिळाला नाही तर प्रशासनाला हे प्रकरण संतोष देशमुख सारखेच भोगावे लागेल, हा इशारा आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.